हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 2.1 मध्ये क्वेश्चन 2 टू क्वेश्चन 5 हे 4 प्रश्न बघणार आहोत. इथे आपण काल क्वेश्चन 1 पूर्ण केला होता. तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये क्वेश्चन 2 एक्सरसाइज 2.1 मधला आपण घेतोय. इथे बघा, पहिला क्वेश्चन, इथे क्वेश्चन 2 दिलाय. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्वचं इक्वेशन आहे y is equal to under root of x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y plus y is equal to 0. आता जो कर्व दिलाय, हा आपला कर्व दिलाय, याचे इक्वेशन आहे y is equal to under root of x minus 3. याच्यामध्ये जो tangent आहे, now this tangent for the given curve where the tangent is perpendicular to the line. हा tangent एका line ला perpendicular आहे. Suppose this is the tangent and this is the line which is perpendicular to this tangent for the curve, and this line has equation 6x plus 3y plus 5 is equal to 0. या परपेंडिक्युलर लाईनचे इक्वेशन आपल्याला दिले. त्या लाईनच्या इक्वेशन वरून आपल्याला स्लोप काढता येईल, आणि हे दोन्ही लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे आपण जर याचा स्लोप m1 असेल, याचा स्लोप m2 असेल, तर आपल्याला देता येईल m2 is equal to -1 upon m1, कारण दोन्ही लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. तर आता गिवन कर्व जो दिलाय तो घेऊया. सो गिवन इक्वेशन ऑफ कर्व is y is equal to under root of x minus 3. आता आपल्याला dy by dx काढायचं आहे, कारण dy by dx म्हणजे काय, स्लोप ऑफ टॅन्जेंट असतो. आता इथे y दिलाय, dy by dx काढूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट करूया. dy by dx काय मिळेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x minus 3 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 under root of x minus 3 into derivative of x minus 3 is 1. आता इथं आपल्याला लिहिता आहे, सो स्लोप ऑफ टॅन्जेंट काय मिळाला, 1 upon 2 under root of x minus 3. Call this as equation 1. Now given equation of line is, लाईनचे इक्वेशन काय दिलाय, 6x plus 3y plus 5 is equal to 0. So slope of the line काय घेता येईल, जर जनरल इक्वेशन असेल x plus by plus c is equal to 0, मग स्लोप आपण काय घेतो, -a by b घेतो. मग इथं आपण -a by b फॉर्मने घेतला. a कोएफिशिएंट ऑफ x, b इज कोएफिशिएंट ऑफ y. सो -6 by 3 म्हणजे किती मिळेल, -2. स्लोप ऑफ लाइन किती मिळाला, -2. नाउ द लाइन इज परपेंडिक्युलर टू द टॅन्जेंट और टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द लाइन. इथं आपण लिहूया, सिंस टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर, आपण छोटासा लिहिलं तरी चालेल, इज परपेंडिक्युलर टू the line, so slope of tangent is negative reciprocal of slope of line is equal to -1 upon slope of line. Okay, म्हणजेच काय मिळेल, -1 upon slope of line किती आहे, -2. सो -1 upon -2 म्हणजेच किती, 1/2. So slope of tangent is 1/2. Call this equation 2. From 1 and 2 we can equate these two equations. So from equation 1 and 2, we can equate these two equations. 1 upon 2 under root of x minus 3 is equal to 1/2. ओके, तर काय आता 1/2 आहे. इक्वेट केला व्हॅल्यू, इथे 2 आणि 2 कॅन्सल होईल. रेसिप्रोकल्स घेतले, अंडर रूट x minus
ची व्हॅल्यू मिळेल x इज इक्वल टू 1 प्लस 3 म्हणजे x इज इक्वल टू काय मिळेल 4. x इज इक्वल टू किती मिळाला 4. नाउ पुट x इज इक्वल टू 4 इन द गिवन कर्व विल गेट करस्पॉन्डिंग 1. So put x is equal to 4 in the equation of curve, we get y is equal to under root of 4 minus 3. x is 4, 4 minus 3, y is equal to किती मिळाला under root 1 म्हणजे y is equal to 1. आपल्याला काय पाहिजे होता फाइंड द पॉइंट ऑन द कर्व x is equal to किती मिळाला 4, y is equal to 1. that are the coordinates of the given required point. hence the coordinate of the required point on the curve is x is 4, y is okay. आपल्याला point on the curve काढायचा होता where tangent is perpendicular to the line. tangent perpendicular to the line आहे त्याच्यामुळे slopes काय घ्यायचे निगेटिव्ह रेसिप्रोकल्स घ्यायचे -1 slope of line is slope of tangent. हे दोन्ही इक्वेशन इक्वेट केले की आपल्याला x आणि करस्पॉन्डिंग y काढता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. इथं गिवन टॅन्जेंट और टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द लाइन असं दिलं. आता थर्ड एक्झाम्पल घेऊ. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. इथेही आपल्याला पॉइंट्स काढायचे. कर्व दिले वेअर द टॅन्जेंट्स आर पॅरलल टू दिस लाइन. आता टॅन्जेंट पॅरलल दिले. पॅरलल लाईनचे स्लोप्स कसे असतात इक्वल असतात ते आपल्याला माहिती आहे. लाईनचे इक्वेशन लाईनचा स्लोप काढायचा तो टॅन्जेंटच्या स्लोपचा इक्वल असतो. हे आपण इथे घ्यायचं. इथे जसं परपेंडिक्युलर घ्यायचे तसे इक्वल आपल्याला स्लोप्स घेता येतील. नाउ क्वेश्चन 3 पुन्हा दिलेला जो कर्व आहे इक्वेशन ऑफ कर्व आहे त्याला डिफरन्शिएट करायचं म्हणजे आपल्याला dy/dx मिळेल. dy/dx म्हणजे काय असतो स्लोप ऑफ द टॅन्जेंट असतो. गिवन लाइन पॅरलल टू द टॅन्जेंट असेल तर लाइन आणि टॅन्जेंटचे स्लोप्स इक्वल असतात. तर बघा हा जो कर्व आहे याच्यावरती जो टॅन्जेंट आहे where the tangents are the tangents म्हणजे प्लुरल फॉर्म दिलाय म्हणजे इथे बघा दोन टॅन्जेंट्स आहेत. असा कर्व आहे हा आपला टॅन्जेंट टू द गिवन कर्व फर्स्ट टॅन्जेंट and this one is the second tangent. Now these two tangents are parallel to the another line 3x minus y plus 1 is equal to 0. या लाईनला हे टॅन्जेंट्स पॅरलल आहेत. जर याचा स्लोप m असेल तर याचाही स्लोप m असेल आणि याचाही स्लोप m असेल कारण स्लोप्स कसे असतात इक्वल असतात पॅरलल लाईनचे. तर गिवन इक्वेशन ऑफ कर्व घेऊया. गिवन इक्वेशन ऑफ कर्व is इक्वेशन ऑफ कर्व काय आहे y is equal to x cube minus 2x square minus x. आता याच्यामध्ये dy/dx आपल्याला काढता येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. we get dy/dx is equal to derivative of x cube is 3x square, derivative of 2x square is 4x minus derivative of x is 1. So slope of tangent is equal to 3x square minus 4x minus 1. Call this as equation 1. आता given line काय दिली आहे 3x minus y plus 1 is equal to 0. Now
given equation of line is 3x minus y plus 1 is equal to 0. So slope of the line is of the form minus a by b. A is coefficient of x, b is coefficient of y. So minus 3 upon minus 1 is equal to 3. Slope of line is 3. Since tangents are parallel to the line, since tangents are parallel, या चिन्हाला आपण parallel असं म्हणतो, parallel to the line, so slope of tangent is equal to slope of the line or the parallel line, which is equal to 3. Call this as 2. Now from 1 and 2 we can equate these two equations. Slope of tangent is a polynomial is equal to dy by dx ची व्हॅल्यू आणि हा स्लोप आपण इक्वेट केला तर आपल्याला करस्पॉन्डिंग x ची व्हॅल्यू मिळते. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get 3x square minus 4x minus 1 is equal to 3. So 3x square minus 4x हा 3 LHS ला आला की minus 3 म्हणजे इथे काय होईल -4. आता इथे आपण फॅक्टराइज करायचं आहे. 3 4 चा किती -2 आपल्याला ॲडिशन पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -12 पाहिजे आणि ॲडिशन -4 पाहिजे. मग इथे काय करता येईल 12 चे फॅक्टराइज काय करता येईल 6 2 चा 12. 6 निगेटिव्ह असेल 2 पॉझिटिव्ह असेल. सो 3x square minus 6x plus 2x minus 4 is equal to 0. So 3x in bracket x minus 2 plus 2 in bracket x minus 2 is equal to 0. So x minus 2 first bracket 3x plus 2 is equal to 0. So x minus 2 is equal to 0 or 3x plus 2 is equal to 0. That implies x is equal to 2 or x is equal to हा 2 पलीकडे गेला LHS ला -2 आणि हा मल्टिप्लिकेट 3 सो -2/3 आणि 2 या दोन व्हॅल्यू आपल्याला x च्या मिळालेल्या आहेत. आता या x च्या व्हॅल्यूवरून या x च्या व्हॅल्यूज आपण दिलेल्या कर्व मध्ये रिप्लेस केल्या तर करस्पॉन्डिंग y च्या व्हॅल्यूज मिळतील. दॅट आर पॉइंट्स. इथले पॉइंट्स आपल्याला मिळून जातील कर्व वरचे. ठीक आहे. आपल्याला पॉइंट्स काढायचे ऑन द कर्व where the tangents are parallel to this line. हे पॉइंट्स आपल्याला मिळून जातील. x काय आहे 2 किंवा x काय आहे -2/3. या दोन्ही व्हॅल्यूला रिप्लेस करायचे. सो put x is equal to or put x is equal to 2 in equation of curve. We get y is equal to 2 cube minus 2 into 2 square minus 2. Okay, so 2 cube किती 8 square 4 4 into 2 8 minus 2 म्हणजे 8 cancels. तर काय मिळेल -2. Put x is equal to -2/3 in equation of curve. We get y is equal to -2/3 cube minus 2 into -2/3 square minus -2/3. So we get the काय मिळेल बघा -2/3 चा क्यूब म्हणजे किती -8/27 minus 2 square by 3 square is 9 square is 4 4 into 2 8 minus plus will 8/9 minus plus 2/3. आता इथे एलसीएम काढूया. y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. सो इज इक्वल टू इथे आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 9 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे
आपला डिनोमिनेटर सेम होईल. काय होईल बघा, -8 minus 8 3 जा 24 and plus इथं 9 ने मल्टिप्लाय केला 9 2 जा 18 होल डिवाइडेड बाय 27. म्हणजेच काय मिळेल, -8 minus 24. ठीक आहे, ॲडिशन -24 and -8 that is -32 and plus 18 काय मिळेल, -14. सो इथं काय मिळेल, -14 डिवाइडेड बाय 27. ठीक आहे, तर x is equal to 2 असताना y is equal to किती मिळाला, -2. x is equal to -2/3 असताना y is equal to -14/27. These are the required coordinates. Hence, आपल्याला आन्सर लिहिता येईल. Hence, the points on the curve. Hence, the required points on the curve are 2, -2 and -2/3, -14/27. These are the required points on the curve. ठीक आहे, इथे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला इथे मिळतील. दोन्ही पॉइंट 2, -2 आणि -2/3, -14/27. ओके, अशा पद्धतीने आपल्याला जर पॅरलल लाईन दिली, टँजंटच्या पॅरलल लाईन, तर स्लोप्स इक्वल घ्यायचे आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आता आपण फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊया. फोर्थ एक्झाम्पल आहे, बघा फोर्थ एक्झाम्पल, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट्स. इथे ही दोन टँजंट्स आहेत टू द कर्व x² + y² -2x -4y + is equal to 0 which are parallel to the x axis. हे जे टँजंट्स आहेत द कर्व आर पॅरलल टू द x axis. x axis ला पॅरलल असलेल्या टँजंट्सचं इक्वेशन आपल्याला काढायचं. तर बघा इथं आपण जर रफ डायग्राम बघितली तर टँजंट्स आर पॅरलल टू द x axis. x axis ला पॅरलल असलेल्या लाईन्स आपण काढायचे. फॉर द टँजंट which are tangent to the given curve. आता असा कर्व आपण कन्सिडर केलं, या लाईन्स घेतल्या. ठीक आहे, which are parallel to the x axis. हा x axis आहे, x axis ला पॅरलल असलेल्या लाईन्स आपण कन्सिडर केल्या. आता x axis हा जो x axis आहे, या x axis चा स्लोप काय असतो, 0 असतो. m is equal to इथं काय येतो, 0. पॅरलल लाईनचा स्लोप सुद्धा काय आहे, स्लोप इज 0 फॉर द करस्पॉन्डिंग पॅरलल लाईन्स. ओके, आता इथं इक्वेशन्स ऑफ टँजंट्स काढायचे which are parallel to x axis. आता गिवन इक्वेशन ऑफ कर्व घेऊया किंवा आपण इथं अगोदर मेन्शन करू शकतो. नाउ स्लोप ऑफ द x axis, question 4, since we have slope of x axis m is equal to 0. So slope of tangents parallel to x axis are m is equal to 0. The tangent
square with respect to x, differentiating with respect to x. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, y square चा 2y dy by dx, minus 2x चा 2 minus 4y चा 4 dy by dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to 0. आता dy by dx चे टर्म्स एकत्र करता येतील आणि dy by dx सेपरेट करायचे. So 2y minus 4 dy by dx is equal to 2 minus 2x. So dy by dx is equal to 2 minus 2x upon 2y minus 4. So dy by dx is equal to 2 कॉमन घेतला तर 1 minus 6 upon 2 कॉमन घेतला तर y minus 2. 2 cancels. ठीक आहे. dy by dx म्हणजे काय स्लोप ऑफ टँजेंट आहे. So slope of tangent, slope of tangent is equal to 1 minus x upon y minus 2. आता इथं slope of tangent parallel to x axis is 0 आपल्याला माहिती आहे. So 1 minus x upon y minus 2 is equal to 0. We are from equation 1. So 1 minus x is equal to 0. Y minus 2 0 ला multiplicate होईल तो 0 होईल. So x is equal to 1. Now x is equal to 1 ही व्हॅल्यू आपण जर इक्वेशन ऑफ कर्व मध्ये रिप्लेस केली तर करस्पॉन्डिंग आपल्याला y मिळेल. So put x is equal to 1 in equation of curve. कर्व च्या इक्वेशन मध्ये रिप्लेस केली तर काय 1 plus y square minus 2 minus 4y plus 1 is equal to 0. तर 1 plus 1 2 2 minus 2. Okay, so y square 2 and minus 2 cancels. Y square minus 4y is equal to 0. So y common निकलेल. Y in bracket y minus 4 is equal to 0. So y is equal to 0 or y is equal to or y minus 4 is equal to 0. That is y is equal to 4. Y is equal to 0 or y is equal to 4. But x is equal to 1. इथं आपल्याला काय मिळेल बघा पॉइंट. x is equal to 1. इथे जर 1 असेल x coordinate 1 आणि y coordinate 0, इथे x coordinate 1 y coordinate 4. म्हणजे ऍक्च्युअली आपण जी डायग्राम काढली ती कशी यायला पाहिजे. y coordinate 0 म्हणजे हा ऍक्सिस वरती असा कर्व. ठीक आहे. म्हणजे 1,0 इथे आपल्याला पॉइंट मिळेल 1,0 म्हणजे हा कर्व जो आहे तो इथे आपल्याला x ऍक्सिस काढावा लागतो. म्हणजे ही डायग्राम आपली बरोबर असेल. तर इक्वेशन ऑफ आपल्याला काय काढायचं आहे टँजेंट्स द कर्व. आता x ऍक्सिस ला पॅरलल लाईन्स चे इक्वेशन काय असतो y इज इक्वल टू फॉर्म मध्ये असतो. हेन्स आपल्याला इक्वेशन ऑफ कर्व काय देता येतील. हेन्स इक्वेशन्स ऑफ टँजेंट्स parallel to x axis are first one y is equal to 0 and y is equal to 4. These are the required equations of tangents. आता आपण लास्ट एक्झाम्पल कडे जाऊया. To find the equations of normal, इथे equations of normal आपल्याला काढायचे to the curve 3x square minus y square is equal to 8 which are parallel to the lines. The normals कसे आहेत parallel to the line. लाइन चे इक्वेशन दिले x plus 3y is equal to 4. म्हणजे डायग्राम कशी असेल बघा. फोर्थ एक्झाम्पल साठी इथं इक्वेशन्स ऑफ नॉर्मल टू द कर्व म्हणजे हा जो कर्व आहे त्याचे नॉर्मल्स टँजेंट आपण अशी लाईन काढतो. नॉर्मल कशी असेल परपेंडिक्युलर टू द टँजेंट म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते नॉर्मल काढता येते. नॉर्मल टू द कर्व आपल्याला इक्वेशन्स ऑफ दीज नॉर्मल्स टू द कर्व व्हिच आर पॅरलल टू द लाईन म्हणजे एक लाईन इथे आहे पॅरलल टू दीज
2y इज इक्वल टू 4. याचा स्लोप जर m असेल तर याचाही स्लोप काय असेल m, याचाही स्लोप काय असेल m. म्हणजे दोन्ही नॉर्मल या लाईनला पॅरलल असल्यामुळे स्लोप्स इक्वल असतील. त्याचा वापर करायचा आणि इक्वेशन्स ऑफ नॉर्मल आपल्याला काढायचं. बघा इक्वेशन्स ऑफ नॉर्मल काढण्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, dy/dx काढावं लागेल. dy/dx म्हणजेच काय, स्लोप ऑफ टँजेंट. टँजेंट आणि नॉर्मलचे स्लोप एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल्स असतात हे आपल्याला माहिती आहे. मग स्लोप ऑफ टँजेंट आणि नॉर्मल निगेटिव्ह रेसिप्रोकल आहे ते घ्यायचे आणि या लाईनचा स्लोप नॉर्मलच्या स्लोपला इक्वेट करायचा. म्हणजे आपल्याला करस्पॉन्डिंग इक्वेशन ऑफ नॉर्मल काढता येईल. तर बघा क्वेश्चन नंबर 5, given equation of curve is, equation of curve काय दिलाय, 3x square minus y square is equal to 8. डिफरेंशिएट करूया. Differentiating with respect to x, we get derivative of x square 2x, so 6x minus derivative of y square 2y, dy/dx is equal to 0. So dy/dx or 2y dy/dx is equal to 6x. Okay. So dy/dx is equal to 6x upon 2y. 2 3s are 6. So dy/dx is equal to 3x upon y. 3x upon y dy/dx आहे म्हणजेच काय, स्लोप ऑफ टँजेंट आहे. स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू 3x/y. आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारले. म्हणजे नॉर्मलचे इक्वेशन्स विचारले. मग स्लोप ऑफ नॉर्मल काढायचा. स्लोप ऑफ टँजेंट आणि नॉर्मल निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. सो स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टँजेंट विच इज इक्वल टू -1 अपॉन 3x/y म्हणजेच -y/3x म्हणजे दिस इज स्लोप ऑफ नॉर्मल. आता आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन दिले त्याच्यावरून स्लोप ऑफ लाईन मिळेल. गिवन लाईन गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज x plus 3y is equal to 4. इक्वेशन ऑफ लाईन काय, x plus 3y is equal to 4. So slope of line is equal to -a/b form -1/3. Now since normal is parallel to the line, x plus 3y is equal to 4. Since normal or two normals are parallel to the line, so slope of normal is equal to slope of line. ठीक आहे, पॅरलल लाईन असल्यामुळे दोन्हीचे स्लोप इक्वल आहेत. स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू स्लोप ऑफ लाईन. सो स्लोप ऑफ नॉर्मल इज -y/3x is equal to slope of line is -1/3. माइनस माइनस प्लस 3 कॅन्सल्स म्हणजेच काय y/x is equal to 1. सो y is equal to x. y is equal to x इक्वेशन मिळालं. y is equal to x आपण 3 रिप्लेस केला गिवन इक्वेशन ऑफ कर्व मध्ये तर x ची व्हॅल्यू मिळेल. पुट y is equal to x in equation of curve. We get 3x square minus x square is equal to 8. 3 minus 1 that is 2x square is equal to 8. x square is equal to काय मिळेल 4. x is equal to plus or minus 2. ठीक आहे, x is equal to plus or minus 2 म्हणजे दोन व्हॅल्यू x च्या मिळाल्या आणि करस्पॉन्डिंग y आपल्याला घेतलंय कारण x is equal to y आहे.
x is equal to y, so y is equal to again plus or minus 2. So points of the normal, म्हणजे नॉर्मलचे आपल्याला पॉइंट मिळाले. काय मिळाले? 2, 2 and minus 2, 2. So the points on the curve, so the points on the curve are 2, 2 and minus 2, minus 2. x is equal to y आहे. x ची आणि y ची व्हॅल्यू सेम असते. आता आपल्याला इक्वेशन्स ऑफ नॉर्मल काढायचे. सो इक्वेशन्स ऑफ नॉर्मल युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. Thus, equations of normal by slope point form are at 2, 2. आपल्याला काय लिहिता येईल? इथे आपल्याला जनरल फॉर्म लिहिता येईल y is equal to m into x minus x1. या फॉर्ममध्ये घ्यायचे. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे m आहे. किती आहे? इथे आपल्याला दिले -1/3 आपण इथे काढलेले आहे. सो ॲट 2, 2 y minus 2 is equal to -1/3 x minus 2. So 3 इकडे मल्टिप्लाय होईल. 3y minus 6 is equal to -6 plus 2. So x plus 3y minus 6 and minus 2 will be -8 is equal to 0. This is required equation of normal at 2, 2. Now add -2, -2. y minus -2 म्हणजे काय मिळेल? y plus 2 is equal to -1/3. x minus -2 म्हणजे काय मिळेल? x plus 2. ते 3 मल्टिप्लाय होईल. 3y plus 6 is equal to -6 minus 2. म्हणजे इक्वेशन काय मिळेल? x plus 3y minus 2 इज झाला की plus 2. 6 plus 2 plus 8 is equal to 0. These are the required equations of normal to the curve 3x square minus y square is equal to 8, which are parallel to the line x plus 3y is equal to 4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतील. ते सोपे एक्झाम्पल्स आहेत. फक्त व्यवस्थित आपल्याला डायग्राम समजली पाहिजे. आपण रफ डायग्राम काढायची. इथं डायग्राम परीक्षेत काढणं अपेक्षित नाही, पण आपल्याला समजण्यासाठी आपण काढायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 5 एक्झाम्पल आज सोडवलेले आहेत. पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.